तू ये माझ्या संग प्यायला, तू काही बोलत त्याचं काय ते वय झालं तसं तसं लोक म्हणतात ना उतरत्या वयाला वय झालं का मथर येडे म्हणतात तसं ते आता ते मथरड गाव चालवणे झाले ते गेलं कामातून. आता ते कसलं स्वप्न बघताय ते लय सरकारला अडचण येत आणणार थोड्या दिवसात बघा तुम्ही प्रचंड अडचण येत आणणार. आमचं त्याच्याकडे आता महत्व आम्ही कमी करणार आहे कारण त्यांनी पुन्हा एकदा तेच सांगतोय की त्यांनी मराठ्यांना शत्रू मानले, मराठ्यांच्या लेकरांचं वाटलं कसं होईल हे काम ते करायला. आणि छोट्या छोट्या जाती त्या ओबीसीतल्या त्यांना नादी लावतोय तुम्हाला जिल्हा परिषदला उभा करू, तुम्हाला पंचायत समितीला मतदान करू, तुला आमदार करू, कोणाला म्हणतो तुम्हाला चान्स एखादा विधान परिषदेवर देऊ, कोणाला मंत्र्याचा देऊ, असले खोटे आमिष दाखवून गोर गरीब बारीक बारीक छोट्या छोट्या जाती किंवा मराठ्यांच्या विरोधात घालायला लागला. म्हणजे मराठ्यांचे आणि छोट्या छोट्या जातीचे गाव समोर जे ओबीसीच्या संबंधित ते खराब करण्याचं काम आणि ते पाप सगळं भुजबळ करायला लागला. हे सत्य त्याच्यामुळे आम्ही आता त्याला महत्व द्यायचं कमी केलं आणि एकेजीआरमुळे ते पूर्व पागल झालं, इतकं बावचळण झालं, पिसाळ्या कुत्र्यासारखं झालं, हातबळ झालं, त्याला काहीच कळणार नुसतं पळ दे. कारण सत्य सत्य असतं त्याच्यामुळे मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे जे आरनुसार हैदराबादच्या जे आरनुसार. त्यामुळे आम्ही काही टेन्शन घेत नाही. आम्हाला धोका बसला आम्ही सरकार पाडलं हे पण आमचं ठरलेलं आहे. त्यामुळे थोडी तब्येत बरी लागायला तर सुट्टी घेतली. मी महाराष्ट्रातल्या आपल्या मराठा बांधवांनाही सांगतो की मला वाटतं की डॉक्टरांनी आराम करायचं सांगितलेलं, त्याच्यामुळं रोज भेटण्यापेक्षा आपण शनिवार रविवार अंतर्वालीत भेटत जाऊ. म्हणजे 4-5 दिवस आठवड्यातून मलाही 5 दिवस आराम करता येईल, 2 दिवस समाजालाही जाता येतील. कारण थोडी चांगली 1-2 महिने तब्येत चांगली झाली की मग मला 24 घंटे महाराष्ट्रभर फिरता येईल. त्यामुळे 1-2 महिने आरामामुळं शनिवार रविवार आपण अंतर्वालीत भेटत जाऊ. आठवड्यातले मला 5 दिवस आराम करता येईल, 2 दिवस 24 घंटे 2 दिवस म्हणजे शनिवार आणि रविवार हे मला समाजासाठी देता येईल. साहेब असे म्हणतात की जो GR काढलेला आहे आणि माझा ठाम विश्वास आहे तो टिकणार नाही. कोण म्हणलं? छगन. अरे त्याचं जाऊन दे म्हणलं. खरंच सांगतो मी ते महत्व द्यायच्या लायकीचा राहिला नाही होता पण आता नाही राहिला. कारण त्यांनी मराठ्यांना शत्रू मानलं आणि ज्या जाती मराठ्यांच्या मित्र आहेत त्यांना सुद्धा शत्रू मानायचं शिकवायला आहे. इतक्या नीच विचाराचा माणूस ज्या जातीत जन्माला ना असला माणूस कुठल्याच जातीत जन्म आहे. कारण हा खूप मोठा मराठ्यांचा वाटोळ करतोय आणि आजपासून नाही ते 40 वर्षापासून करतोय. आमचेच वेळेवरती डोळे उघडले मराठ्यांचे. आम्ही यांना आमचे लहान भाऊ मोठे भाऊ समजायचो, परंतु ज्या दिवशी आता मराठ्यांच्या लक्षात आलं की यांनी विनाकारण मराठ्यांच्या विरोधात एक टोळी निर्माण केली आणि त्या टोळीच्या माध्यमातून मराठा समाजावरती शत्रुताची भूमिका पार पाडायला लागलाय तो. त्यामुळे मराठ्यांनी सावध होणं गरजेचं आहे. आता आपल्याला म्हणजे मराठ्यांना मी जाहीर सांगतो आपल्याला GR साठी लढावं लागणार आहे, आरक्षणासाठी लढावं लागणार आहे. आणि महत्वाचा विषय सांगतो, महाराष्ट्रातला मराठा समाज हा सगळा शेती व्यवसाय करणारा समाज आहे. आपल्याला नोकरी आधार पाहिजे. यांना वाटतंय आपल्याला नोकरी मिळू नये आणि शिक्षण मिळू, ही भूमिका यांची. आणि माझी भूमिका आहे की मराठ्यांना उच्च शिक्षण, खूप मोठमोठाले शिक्षण मिळाले पाहिजेत, मोठमोठ्या नोकऱ्या पण मिळाल्या पाहिजेत. कारण सांगतो असे संकट शेतीवरती येते की अचानक शेतकरी उद्ध्वस्त होतो. बाकीच्यांना शेती पण आहे आणि नोकरी पण असल्यामुळे त्यांना डबल आधार आहे. आपल्या शेतकऱ्याला आधार नाहीये मराठ्यांनी समजून घ्या. त्याच्यामुळं ताकदीनं आपण मराठ्यांचा आरक्षणाला धक्का तर लागूच द्यायचा नाही, पण राहिलेल्या मराठ्यांना सुद्धा मिळवण्यासाठी ताकदीनं उभं राहायचं. हे मराठ्यांनी हे शब्द मात्र हात जोडून सांगतो तुम्हाला. मराठ्यांनी लक्षात घ्या. नुसतं म्हणत बसतात अमुक संकट आलंय, शेतीवर आलंय, काय करायचं. तर पुढच्या कमीत कमी पिढ्यासाठी, कमीत कमी पुढच्या वर्षासाठी, आपल्या समाजातल्या लेकरा बाळासाठी आपण त्यांना खूप मोठी आयुष्याची शुगरी बांधून घेऊ. म्हणजे शेती जर कधी अडचणीत आली त्यांचा पगार येत जाईल, त्या पगारावरती आपलं कुटुंब, आपला परिवार, आपलं गाव, तालुका, जिल्हा, राज्य चालतंय. म्हणून राज्यभरातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षणाची आवश्यकता आहे.
शेतीला जोड, नोकरी आणि शिक्षण पाहिजे. मराठ्यांनी ताकदीनं उभं राहायचं. यांनी किती डाव टाकले तरी याला हरवायचं म्हणजे हरवायचं. आणि 29ला मात्र 29 म्हणजे 2029ला मराठा आरक्षणाच्या विरोधात गेलेले नेते 100% आठवणीनं काळजीपूर्वक बारीक लक्ष ठेवून पाडायचं. ते मराठ्यांनी लक्ष ठेवायचं. असं आहे की लातूरच्या पोलीस अधीक्षकांनी एक तपासणी केली आणि आरक्षणासाठी ज्यांनी आत्महत्या केल्या म्हणजे मराठा समाज, त्याचबरोबर बंजारा समाज आणि महादेव कोळी समाज याचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आत्महत्या करून ज्या सुसाईड नोट लिहिल्या गेल्या होत्या तर त्या दुसऱ्या कोणीतरीच लिहिल्या होत्या. बनावट सुसाईड नोट खिशामध्ये ठेवलेल्या होत्या. आणि मराठा समाजाची जी आत्महत्या त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता तो कोमात असतानाच चिठ्ठी ठेवली आणि तो सुदैवाने वाचला, परंतु त्या चिठ्ठ्या सगळ्या बनावट निघाल्या. यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? याच्यावरपर्यंत तुम्ही घ्यायला बी नाही पाहिजे कोणी. कारण कोणाच्या भावनेशी आपण नाही खेळू शकत, कोणाच्या दुःखाशी पण नाही खेळू शकत. कोण काय डाव करण, खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं माहीत नाही. त्याच्यावरती मी आत्महत्येवरती नाही बोलत. कारण कोणाचं लेकरू गेलं आणि त्याच्या मृत्यूशी नंतर खेळायचं आणि त्याच्या भावनेशी खेळायचं, हे बघा ही पण डाव असू शकतो. मी समर्थन करत नाही, स्पष्ट सांगतो. त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं. परंतु इतक्या खालच्या थराला गेली ते सध्या मराठ्यांचे अधिकारी सस्पेंड करायचे. याला जोडूनच ये आत्महत्या मुद्दाम असल्या तरी दाखवायच्या खोट्या, इतकं मीच खेळणार. कुणबी प्रमाणपत्र ओरिजिनल असले तरी बी ते खडाखोडच केली म्हणायचं. राजकीय डाव सुद्धा तसेच आहेत यांचे. मराठ्यांच्या नेत्याबद्दल हीच भूमिका आहे. फक्त कळू देत नाहीत. अधिकाऱ्यांबद्दल, शिक्षकांबद्दल, मराठ्यांच्या व्यावसायिकांबद्दल, गरीब मराठ्यांबद्दल आता चित्र स्पष्ट आहे ना. हे अधिकाऱ्यांवरती सुद्धा दडपण आणून करून घेतलं जातं. पण याच्यामुळे खरे जे लोक आरक्षणासाठी ज्यांनी सुसाईड केलंय त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही का? यांच्यावर कारवाई करायला पाहिजे का? हे अशा पद्धतीने चुकीचं करतात. अहो खऱ्या खोटे हे कोण ठरवणार आहे? यांना काय माहित? पोलिसांचा तपास दबावपोटी असू शकतो अशी आम्हाला शंका. कारण उगं काहीतरी करायचं, एखाद्याच्या लेकराच्या भावनेच काय. तुमच्या घरात लेकरू मेलं, अधिकाऱ्याच्या एखाद्याच्या जे तपास करतो त्याच्या, आणि जर आम्ही म्हणलोच मग नंतर हे असं असं होतं किती दुःख होईल. लोकांच्या जीवनाशी तरी खेळू नका रे. याला काही ओबीसीचे नेते मुद्दाम करते. सरळ सरळ सांगतो मी तुम्हाला. मराठ्यांना जितकं खाली बघवायला लावता येईल तितका प्रयत्न छगन भुजबळ करतो. मराठ्यांचा जितका अपमान आणि अवमान करता येईल तितका पुरेपूर करायचा प्रयत्न करतोय. केवळ मराठा समाजाच्याच आत्महत्यात असं समोर आलं नाही तर ते कोळी समाजाचा आहे, त्याचबरोबर बंजारा समाजाचा पण आहे. तिन्ही समाजाच्या लोकांनी आरक्षण आणि त्याच मुद्द्यांसाठी आत्महत्या केल्या आणि त्यामध्येच ज्या सुसाईड नोटच बनावट होत्या, हस्ताक्षर तज्ञांना सांगितलं की यांच्या नाही. मी आत्महत्याबद्दलच बोललो, मी जातीबद्दल बोललोच नाही. आत्महत्याबद्दलच बोललो. बाकीचं फक्त त्याच स्वच्छ आहे असं म्हणणं असतं त्याचं. जे दोघं तिघ असे आहेत त्यांचं म्हणणं असतं फक्त आमचं स्वच्छ आहे. बाकीच्या ज्या 18 पगड जाती आहेत, 200-300 जाती आहेत ओबीसीच्या, त्यांचं सगळं खोटं असतं. फक्त षडयंत्र आणि जाळ कसा पसरायचा, कसा आथरायचा हे काम तो करतो. खूप वाईट दिवस येणार त्याचा, खूप वाईट, लय वाईट दिवस येणार त्याचा. काल अजित पवारांनी भुजबळांवर नाराजी व्यक्त केली. काही नेत्यांच्या बोलण्यामुळे ही पक्षाची भूमिका आहे असं समजलं जातं, वाईट संदेश जातोय असं अजित पवार म्हणाले. वाईट संदेश गेला, सगळे त्याचेच आहेत. अजितदादाच्या पक्षाचे जास्त नेते मराठ्यांच्या विरोधात काम करतात. आता बघा सगळे तुम्ही उठते बिडात मोर्चा काढी. अजितदादा पुरस्कृतच मोर्चा असणार ती पण सगळे त्यांचेच नेते असणार, पदाधिकारी पण त्यांचेच असणार. हे मराठ्यांच्या विरोधात चाललेलं षडयंत्र आहे. अजितदादाचं सुद्धा चाललेलं आहे. फक्त ते अजितदादाला तोंडावर जाऊन गोड बोलते, टाळी देऊन बोलते, हातावर हात बोलते म्हणून त्यांना वाटतं हे आपल्या जवळचे. तुम्ही साप पोचलेत हे मात्र ध्यानात ठेवा. एक ना एक दिवस आमच्या शब्दाचं तुम्हाला खरं वाटणं पश्चाताप येईल. तुम्ही साप पोचलेत, हे मराठ्यांचे प्युअर शत्रू आहेत. हे मराठ्यांच्या विरोधात काम करून मराठीचं आरक्षण घालवण्यासाठी महापाप करायला लागलेत. महापाप
हे मराठ्यांनी पण आपण समजून घ्या गरिबांनी. आपल्याला आपण जे आर घेतलाय पण त्या जे आरच्या पाठीशी मराठ्यांना ताकदीने उभा राहावं लागेल. नसता आपण 2-3 वर्ष लढल्याला काही उपयोग नाही. आपल्याला आता जे आर काढलाय ना, हे म्हणते ते रद्द करा, हे रद्द करायसाठी मोर्चे काढायचे. आपल्याला सुद्धा ताकद दाखवावं लागणार आहे मराठ्यांना. कारण आपला जे आर आपण चटण्या भाकरी करून खूप कष्ट करून मिळवला 2 वर्ष. नसता आपल्या लढ्याला काय अर्थ नाही. अंतिम लढा जी म्हणतात, अंतिम लढाई जी म्हणतात, अंतिम टोक जी म्हणतात ना, ते ही आपल्याला जी आर साठी ते म्हणतात रद्द करा, आणि तो रद्द करायचा नाही, करू द्यायचा नाही म्हणून मराठ्यांना ताकदीने उभं राहावं लागणार. अजित पवारांचं वाक्य असं आहे, काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात. आझाद मैदान इथं मराठा समाजाचं जे आंदोलन सुरू होतं, त्यांचा जो जी आर मिळाला त्यावरही हे नेते बोलले आणि त्यामुळं पक्ष बदनाम होतोय. त्यामुळे थेट नाराजी व्यक्त केली. समोरच होते भुजबळ त्यावेळेस. छगन भुजबळांनाच उद्देशून होतात आणि यांच्यामुळे पक्षाला किंमत मोजावी लागतात. मी तेच सांगितलं आत्ता बी, परवा सुद्धा तुमच्याच माध्यमातून मी अजितदादाला तेच सांगितलं होतं की शिंदे साहेब, अजितदादा तुम्ही सावध व्हा. तुम्हाला एक नाही एक दिवस काय असतं. आता एक गोष्ट खरी सांगतो, श्रीमंत लोकांपर्यंत किंवा मोठ्या नेत्यांपर्यंत गोर गरिबांचं म्हणणं जात नाही. ज्या काळात एखादा नेता एखाद्या खोलीत बोलत असतो त्यावेळेस तिथे एखाद्या वेळेस सामान्य कार्यकर्ता असतो किंवा झाडून लुटून घेणारा किंवा चहा पाणी देणारा असतो. त्या ठिकाणी श्रीमंत किंवा उच्च नेता कुणीही वरिष्ठ तिथं नसतो. ज्यावेळेस खोलीत चर्चा असते त्यावेळेस मग असले गरीब माणसं कधी शिंदे साहेबांपर्यंत, अजितदादापर्यंत, फडणवीस साहेबांसमोर किंवा मोठ्या पवार साहेबांपर्यंत किंवा उद्धव ठाकरे साहेबांपर्यंत कधीच पोहोचत नसते. त्यांनी एखादी जर गोष्ट ऐकली असली तर सांगण्यासाठी हे गरीबाचे लोक ऐकणारे सारखे आमच्यासारख्यापर्यंत आलेले असतात आणि तुम्हाला हे माहीत झालेलं नसतं. तसं यांनी खूप मोठं षडयंत्र रचलेलं. पक्षही बदनाम करायचा, अजितदादाला कार्यक्रम दाखवायचा, त्याच्याजवळ राहायचं, संपला तर पाहिजे. कारण छगन भुजबळचं काही कारण नाही मराठ्याच्या आरक्षणाला विरोध करायचं, काहीच कारण नाही त्याचं. कारण आमचं हक्काचं आरक्षण आहे, आमच्या नोंदी ते आम्ही मिळवतोय, त्याला ते विरोध करतोय. मग अजितदादाचा पक्ष बदनाम होणार. बरं आणखी पर्यायची टोळी पण आहे, ते पण अजितदादाचीच आहेत. ही एकूण भूमिका जर बघितली ना बोलणाऱ्यांची, तर याच्यात जवळपास अजितदादाचीच जास्त आहेत. मग याचा अर्थ काय होतो की तुम्ही ठरवून षडयंत्र रचलंय मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचं आणि अजित पवार संपवायचा. एक दिवस यांना खरं वाटणार आहे. त्याला आज आमचा नाविलाज आहे. आम्ही लढायला खंबीर आहेत आणि आम्ही तुम्ही किती काय, तुम्ही आता 90 काय आणि 100 काय आणि 110 जण काही एक आले, तुमची मोठी जी सगळ्याची तुम्ही किती एक या. कारण मराठ्यांचं वाटोळ करायचं, मराठ्यांना दुश्मन समजायचं, ही शत्रुत्व मराठ्यांना समजायची, ही भूमिका छगन भुजबळची चांगली नाही. आणि बारीक बारीक जातीच्या नेत्याला सांगतो तुम्ही उभा राहा, तुमचे एका होतरी योग येतील तुम्हाला हो दुरण टेका त्यांचं कुठे टिकी तू हे नादीला मी निवडणुकीच्या काळात मराठ्यांपासून गोर गरीब ओबीसीने लांब जाऊ नका आणि मराठ्यांनी सुद्धा गोर गरीब ओबीसी पासून लांब जाऊ नका. आपल्याला एकमेकाला गाव लेवलवर, तालुका जिल्हा लेवलवर खूप गरज लागते. त्याचं ऐकून मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका ही ओबीसींना विनंती आहे. कारण आम्ही सुद्धा विरोधात गेल्याच्या नंतर, आमच्या लेकराच्या झाल्याच्या नंतर विरोधात जाणाऱ्याला ध्यानात ठेवणार. हे षडयंत्र अजित पवारांनी रचलं आहे की ते स्वतः षडयंत्राचे बळी ठरत आहे? नाही, गोड बोलून त्याला ही म्हणतात आमच्या खेड्यात नको जमल्या. हो पण ते आता कसं असतं, अजित पवार बळी ठरत आहे की काय, की षडयंत्रच नसतं काय? ठीक आहे, गोड बोलून आहे का आमच्या खेड्यात नाही म्हणत जाऊ द्या अजितदादाच्या ऐकण्यात गोड बोलून दादाचं गेम झालं. अजितदादाच्या ऐकण्यात वाद चालले सगळे. आता हे नेते नेत्याला ऐकत नाही अजितदादाला छगन भुजबळ. ऐकायला काय झालं, ऐकायला झालं काय. तशी त्यांनी जर भूमिका घेतली, तुझ्या जातीला आणि तुला आरक्षण मिळालं ते आम्हीच दिलं, हे जर ठासून म्हणले, दोन्ही पवार बंधू नसते चुलते कुटुंब, जाहीर जर म्हणले आम्हीच दिलं, मराठ्याला आरक्षण द्यायचं हक्काचं त्यांचं, कसा विरोध करतो रे. गप बसाल, तुम्हाला आम्ही दिलं. आम्ही त्यावेळेस म्हणलो का आम्ही देणारे मराठी आहेत, ओबीसीला देत नाहीत आम्ही आरक्षण, त्यावेळेस आम्ही म्हणलो का नाही म्हणलो.
कारण आम्ही मराठ्याचे असून आम्ही जातीवाद नाही केला, तुमच्या लेकराला आरक्षण दिलं. आज मराठा तितकाच आहे आमच्यासाठी आणि ओबीसी पण तितकाच आहे. आज मराठ्यांचं गॅजेट निघालंय, नोंदी निघाल्या, तू काय विरोध करतो? काय संपवायचा संबंध आहे तुला पक्ष आमचे? तू काय असं वागतो? ओबीसी आमच्यासाठी जेवढाच आहे तेवढाच आमच्यासाठी मराठ्यांचे लेकरं सुद्धा आहे. तुम्हाला देताना आम्ही मराठी असून आम्ही तुम्हाला दिलं आणि मराठ्यांनी विरोध पण नाही केला. तेचे पान आणि उपकार असे फेडतो का? का म्हणायला हरकत यांना? का तुझ्यामुळे आम्हाला बदनाम करतो, पक्ष बदनाम करतो, मराठीची जात सुद्धा बदनाम करतो? हे 3 प्रश्न विचारायला काय हरकत आहे दोन्ही पवार साहेबाला? तुमच्या तर नोंदी नसून आम्ही तुम्हाला आरक्षण दिलं आणि मराठ्याच्या नोंदी आहेत, गॅजेट आहेत, की नियमानुसार आम्ही आरक्षण देतो, तरी काय विरोध करता रे तुम्ही? का म्हणत नाही ते? हे मोकळं सोडते म्हणून मग मराठी यांच्यापासून तुटायला लागली. आणि यांनी ना गोड बोलून हसून खेळून अजितदादाचा गेम करायचं चालू. त्याच्यामुळं सगळ्याच पक्षातल्या मराठ्यांनी, सगळ्याच पक्षातल्या मराठ्याच्या नेत्यांनी खरंच सावध होऊन आता आरक्षणासाठी एकतर्फी एका बाजूने उभा राहण्याची वेळ आहे. पण दोन्ही पवारांची गोष्टी झाली का? ओबीसी जवळ पाहिजे, मराठा कुठला नाही पाहिजे, याच्यात ठाम भूमिका घेता दोन्ही पवारांना जर ओबीसी पाहिजेत, मराठा पाहिजेत तर असू द्या ना. तुमची जर गोची होती तुम्हाला असं वाटतंय ना, तुम्ही प्रखर बोला ना. अरे बाबा, मराठ्याचं खरं आरक्षण आहे, आम्हाला द्यावं लागेल, काहीच बोलता येणार नाही कोणाला. आणि खरंच आम्ही घेणारच आहे. असल्या छगन भुजबळ सारखे 56 होती बघ जिरी तो का नाही यायची. हे मला गिअर मध्ये घ्यायला बघत येत. हे आले बाबा मला गिअर मध्ये घ्यायचं बघतो. भले ओबीसीची जोडी तुला मोठी मोठी आहे, इकडून 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 अशी टपुरे डोक्याचे काही काही खाली या म्हणजे खाली म्हणजे असं काय बारीक असे भले कसले पण दिसते. हिंद्रीन मेंद्रीन उकडून घेऊन आणले तो गचपाणी डोकड्या येऊन दिसते. डोकडा बघितला तुम्ही? डोकडा नाही बघितला, दाखवतो माझ्या. डोकड्यासारखे दिसते. कामान धामाचे गोळा केले. अरे त्याचे दुष्परिणाम छगन भुजबळ तुला कळतात का? ज्या जातीचा नेता तुझ्या दिसायला लागला ना, त्या जातीवरती गाव लेवलचे लोक नाराज व्हायला लागले तुझ्यामुळं. बेअक्कलसारखं कशाला वागतोय हवाया? तुझ्यामुळं खूप वाईट परिस्थिती या महाराष्ट्रात उद्भवायला लागली. तू बारीक बारीक जातींचे बिचारे त्यांचे काम करणारे सामाजिक आणि राजकीय लोक बैठकीला जमा करतो. ते चेहरे महाराष्ट्रात समाजाला दिसतात. त्यांना उद्या किती अडचण येतात शिक्षणात, रोज शेतीच्या कामात, नोकरीत, राजकारणात, समाजकारणात. त्या छोट्या छोट्या जातीचे नेते जर तू असं दिसले ना, मराठ्याचे पोरं त्यांना मानते, तर तुझ्यामुळं मानाचं बंद झालं. ते निवडून येणार नाही तर पडतील तुझ्यामुळं. छोट्या छोट्या जातीचे जे ओबीसीचे लोक घेतो ना तू नेते, त्यांना मराठ्यांचे पोरं सुद्धा मानतात आणि निवडून पण देतात. उद्या तुझ्यामुळे ते पडतील. इतका नाश करायला लागला ओबीसी. उमेदवारांना पाळा म्हटले त्याच्यावर छगन भुजबळ असं म्हणाले की आम्हाला सुद्धा पक्ष बाजूला ठेवून एकीने लढावे लागेल. आम्ही आतापर्यंत कधीही बोललो नाही, पक्षाच्या सीमा ओलांडल्या नाही. अशा रीतीने कोणी बोलत असेल तर सर्व नेत्यांना आदेश द्यावा लागतो. तो आदेश द्यायला कोणी? तो का कलेक्टर हे का काय हे का? तू 3दा जेलात जाऊन आला. तू लय वळवळ करायला. तू आदेश द्यायला कोणी द्यायला? आणि मराठ्यांना द्यायचं, मराठी देते ना. मराठ्यांच्याही नेत्याला सांगतो, आबाकडे तुम्ही कोणत्या पक्षात असता की आम्हाला तर 7.5 आहेच तशी तुम्हाला सुद्धा एक दिवस. त्याच्यामुळे तुम्हाला ना आतून सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना हे जे लय वट 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 करतात का, यांचं तुम्हाला बुडबुडा फोडावा लागला. सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी नाही कळून देता कोणत्या पक्षात राहा, बडबड करणारा हे छगन भुजबळचा बुडबुडा आणि त्याच्या संघ असणारी ही बडबड मात्र वळवळीची बंद करायला लागणार आहे तुम्हाला. आम्ही तर करणारच नाही, नाहीत मतदार ठोकायला. तुम्ही जरा आतून सुरू करा. यांचं चापा आहे लय गचपाने यांच्या मागे विधान. तुम्ही बी यांचं चापा आणि हळू सुटून लावून द्यायचा यांच्या मागे. पर्यायच नाही, यांसारखंच वागावं लागून. फक्त हे कळून द्या नाही का? आता ओबीसीचे नेते काही हाताखाली धरले तिने मराठ्याच्या अधिकाऱ्याला, शिक्षकाला, डॉक्टरांना, व्यावसायिकांना त्रास देणं सुरू आहे. चूक नसली तरी सस्पेंड करते, काही नसलं तरी मुद्दाम टार्गेट केले मराठ्याचे अधिकारी. तिथं लक्ष ठेवा. तुमच्या संघ राहते गेम करते तिकडे मराठ्याच्या लोकांचा. थोडं भानवर आहे. जात टिकले तर तुम्ही टिकणार नाही, टिकणार नाही बरं का मराठ्याचे नेते सुद्धा. म्हणून मराठ्याच्या नेत्याने सुद्धा यांचं शिका. आता हे जर म्हणले
आम्हाला सुद्धा आता पाडावे लागणार आहे, त्या टायमाला म्हणणारा ना राजकारण तो कायम संपलं पाहिजे. झिरो करायचं शिका आता याला. 2029 ला बरेच झिरो करायचे. आणि मराठ्यांच्या नेत्याला सांगतो, आता वेळ तुम्ही सुद्धा एकजूट दाखवा. आपल्या गरीबाच्या लेकराला शेतीबरोबर नोकरी आणि शिक्षण मिळणार आहे. शेतीत उत्पन्न होत नसल्यामुळं फीस भरायला अडचण येते, शिक्षण न झाल्यामुळे मग नोकरी लागत नाही. त्यामुळे आरक्षण खूप गरजेचं आहे. लोकांनी शेती इतकीच ताकद आणि किंमत आरक्षणाला सुद्धा द्या. आरक्षण हा साधा सुद्धा हलका विषय समजू नका. प्रत्येकानं जसं शेतीत आता संकट आलं तरी शेतात जातो आपण, तिथलं घाण काढतो, तिथलं गाचपान काढतो, आपण उपटून काढतो, सगळं गवत काढतो, पुन्हा मशागत करायला लागलो, पुन्हा आपण नवीन दुसरी पेरणी करायसाठी तयारीला लागलो. तसं आरक्षणाला सुद्धा लक्षात ठेवा. तितकीच शेती इतकीच किंमत आरक्षणाला सुद्धा द्या. वारंवार लढून आपल्या लेकराच्या हातात शेती बरोबर नोकरी देणं गरजेचं आहे. म्हणजे शेतीवर संकट आलं तर पगारातून आपले कुटुंब समाज वाचन. म्हणून आरक्षण विषय सोपा समजू नका. एखाद्या शेतकऱ्याला संकट आलं म्हणजे तेच रडत बसू नका. इकडे दुसरी गोष्ट मिळवायचं बघा, म्हणजे शेतीला आधार होईल. नोकरी व्यवसाय मिळवायचा बघा, मग आधार होईल. तसं आरक्षण ते जाऊ देत नाही. किती टाकतील लढत म्हणजे याचा अर्थ आरक्षणात लई ताकद आहे. तसं आपण सुद्धा आपला JRला धक्का बी लागला नाही पाहिजे, म्हणून आपण एवढी ताकद दाखवायची. शेती बरोबर आरक्षण आणि नोकरी गरजेची, ही मराठ्यांनी कायम बुद्धीत ठेवा. आणि नेत्यांनी सुद्धा आता मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी मराठ्याच्या बाजूने ताकदीने उभा राहा. कारण ओबीसीचे नेते सुद्धा उभा राहायला लागले. तू उभा राहतो म्हणून लढत होत म्हणायचं. जर एखादा ओबीसीचा नेता म्हणला त्या पक्षाचा मराठ्याचा नेता काय गेला तर त्या मराठ्याच्या नेत्याने डायरेक्ट उत्तर द्यायचं, तू जाऊ नको, आम्ही जात नाही. तू जातो मग आम्हाला काय हरकत आहे जायला, तू पण सत्य दे, विरोधी पक्षात येत जरी जातो. म्हणून मराठ्यांनी थोडं समाजाच्या बाजूने उभा राहा. मराठ्यांचं आरक्षण जाऊ देऊ नका. ते वडेट्टीवार म्हणाले आमच्याबद्दल, तो बोल्या आहे जशी बुद्धी तसे दिसते. काय बोल्या आहे जशी बुद्धी तसं दिसते. बोलल्या बोल्या बोल्या बोलल्या बोलणार. हा म्हणजे ते पुजारी होता का गोलाई देवीचा, म्हणून त्याला माहिती येतं असले काही ते गेलं कामातून गेलं. कसं दिसतंय तुम्हाला ते सध्या? का पळणं गुळगुडीत दिसत होता वाट्या. कसा दिसतो आता? गुळगुडीत दिसतो का? नुसत्या चटणीच्या काचापाशी कामच झाले, हातबल झाले की सगळ्या कुत्र्यावर झाले, पागल झाले. त्यांना पैसे सुचना. ते मला येडं म्हणत होते ना, त्यांना असं झालं, त्यांनाच येड लागायची येड आली. त्यामुळं आमच्या काय पोरांचं माणसाचं म्हणणं आलं, थोडं सोडून द्या आता. म्हणजे त्यांना भाव देऊ नका. ते प्रसिद्धी यासाठी करायला लागलेत आणि त्यांसाठी स्पर्धा लागली नेतेगिरीची. नेता कोण, काँग्रेस का ही दुसरी ओबीसी, अशी स्पर्धा लागली. त्याच्यामुळे त्यांनी मला वाटतं आता काहीतरी मोर्चा काढाय ना काँग्रेसचा मराठ्याच्या विरोधात. त्यामुळे आता त्याला काय भाव देत नाही. ते प्युअर येडं झाले. ते पूर्वी कसे दिसते बघा तुम्ही. ज्या दिवशी अजितदादाचा प्रश्न विचारला होता मीडियाच्या बांधवांनी अलिबाबाला एवढ्याच्या, अजितदादाला मी म्हणलं होतं ते संपायला लागले. तर या प्रश्न त्याला विचारला होता की जरांगे पाटील म्हणते अजित पवार संपणार, त्याची बॉडी लँग्वेज बघ. पुन्हा ती बाईट काढा बाहेर. ज्या दिवशी आपण म्हणलो अजितदादांना हे संपवणार आहे, ह्योच प्रश्न मीडियाच्या बांधवांनी त्याला विचारला, त्याची बॉडी लँग्वेज पूर्ण सांगून द्या. त्याला कोण संपी, दात काढलेली ती, त्याला कोण संपी, ती संपत नसते. त्याची शरीराची, त्याच्या शब्दाचे हावभाव सांगून जाते किती मोठा अजितदादांविषयी कट शिजतो. 17 तारखेला बीडमध्ये भुजबळ महासभा घेत आहे. चालू काय काम, जातीवाद करीन, पुन्हा दंगल घडून आणीन, पहिल्यासारखंच करीन. दंगल करणारे त्यांचे जणू चर्चा आहे बीडमध्ये आता. आणि ते बांगर पण बोलले की परळीच्या टोळीनंच घरं जाळले होते सगळ्यांची मराठ्यावर यायसाठी. याचं हॉटेलही पेटून दिलं, पुन्हा तेच घडून आणि बीडमध्ये. आणि तो आधी तिकडे जाळा लागला तुला.
तिकडून इकडे येतो. इकडं काय बीडमध्ये सगळ्याच तुमचं हे सगळं घडून आणताना बीडची टोळी, त्या परळीची टोळी, ते पुरा बीड जिल्ह्याचा नाश करते आणि त्यांचं एक उच्च नेतृत्व होतं मोठं. त्यांच्या सुद्धा विचाराची पुरे हरकत घेतल्यासारखं वागायला लागले ते. हे देवारा करणार बीडचा आणि काय होणार नाही म्हणा. छगन भुजबळ तू किती लढ 100-150ची टोळी केली माझ्याविरोधात, तू किती झुंज, तुला काही यश येऊन देत नाही गाडी. तू मरूच तर म्हणला पाहिजे औरंगजेबनी, इथंच मेलो बाबा पण नाही जिंकलो. संताजी धनाजी नंतर मग सगळ्याचा खपा खप दांडक्यान रेटायला लागली. इथंच मेलं, इथंच गेलं. त्याचं स्वप्न पुरं झालं नाही. तो तसं तो स्वप्न काय मी पुरं होऊ देत नाही गाडी. अरे बाबा तू किती झुंज, 200 कर, 300 कर, 500 कर, तू किती लोकांची टीम कर, तुला काय मी येऊन देत. आणि आमच्या जर JRला धोका बसला मग मला मराठी सरकारला सांगतात कचका काय. तुम्ही बी एवढं सोपं समजू नका. सरकारने जर JRला धक्का बी बसला आणि प्रमाणपत्र वाटायचे जर तुम्ही सुरू नाही केले तर तुम्हाला बी कचका कळत मराठी काय असते. त्याच्या दबाव येतील तुम्ही आम्हाला JR नुसार प्रमाणपत्र द्यायनात का. आम्ही माझ्या बघायचं तोवर बघणार आहे. मग तुम्हाला दाखवतो आम्ही काय कसा खेळ असतो आणि किती पांगत तुम्हालाही कळत. आणि एक किती येऊ देऊ की किती टोळी येऊ देतो. तुम्ही भुजबळांचा उल्लेख औरंगजेबासारखा केला, त्या औरंगजेबासारखं औरंगजेबासारखं नाही म्हणलं बाबा. हो मायला तुम्ही देता तिसरा पुंगणी औरंगजेब आलता, त्याचं स्वप्न होतं ना मी हे जिंकीन ते जिंकीन हे करीन. इथंच लिहिलं, जिंकता नाही आलं. तसं तू इथं टंगडा फोडव यंगराटा. मग थोडं झालं तरी तुला कसं गिन्याने आहे ना सगळ्या ओबीसीच्या जातीचा मराठ्याचा पाचक्या केला ना ह्यांगाड्या तो कसलं जन्मत नाही. याला काही कसं डोकं नाही का काही नाही. एवढंच दिसतंय. याच्यावरती त्या ठाकरे साहेबांनी ते काढायला पाहिजे ते काय म्हणून तिथे वाकडं तिकडं. हा धोरणात दिसन गडी. पण भुजबळांमुळे अडचणी आल्या की एकंदरीत तुमच्या सगळ्या मनात वाटतं की भुजबळांमुळे अडचणी येतात लय मोठ्या. परत त्याने एक नवीन डाव टाकला गोरगरीब ओबीसीला. मी सांगितलं तुम्हाला मोगात बाईट मध्ये, पुन्हा तेच सांगतो. छोट्या जाती आहेत ना त्यांचा सामाजिक राजकीय काम करणाऱ्या बिचाऱ्याला ते फोन करून बोलून घेतात आणि ते बोलून घेतल्यामुळे असा गोळ व्हायला लागला ते व्यासपीठावर दिसायला लागले त्याच्यासमोर. मग मराठ्यांनाच वाटतंय माहिती ही तर आपल्या गावातला आहे, ह्यो आपल्या तालुक्यातला आहे, आपण त्याला मानित होतो. मग ह्या जातीचं शिव नेता छगन भुजबळ सगळं मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून विरोध करायला कसं काय आला. म्हणजे त्याच्यामुळे इतके लॉस व्हायला लागलेत ना आता मायक्रो ओबीसीचे छोटे छोटे जातीचे की प्रचंड. आणि ते फक्त आशा दाखविते सगळेच कसं काय निवडून आणि देऊ निवडून आणायची आशा दाखवतो, पदाची आशा दाखवतो. सगळे लोक कसं काय भेटतील असले डाव करता येईल. पण याच्या पाठीमागून एक मोठा लॉस व्हायला लागला ओबीसीचा. छोट्या छोट्या जातीचे लोक, छोट्या छोट्या जातीचे सामाजिक राजकीय काम करणारे जे नेते आहेत ना त्यांना सोबत घेऊन बसायचं. त्यांच्याही ध्यानात नाही आलं की छगन भुजबळ त्याच्या स्वार्थासाठी घेऊन बसतो आपल्याला. पण आपलं राजकीय करिअर खराब व्हायला लागलं इथं. आपले संबंध आवलेवल्यावर खराब व्हायला लागले मराठा संघ. हे सुद्धा छोट्या छोट्या जातीच्या ओबीसीच्या सामाजिक राजकीय काम करणाऱ्या ओबीसीच्या नेते बांधवांनी सुद्धा समजून घ्या. तुमचा ते वापर करतोय, आमचं आरक्षण हक्काचं आम्ही ते घेणार आहेत, आम्हाला विरोध करू नका. त्याला आम्ही यश येऊ देणार नाही.